नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा, लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. हातकणंगले तालुक्यातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ते अंबकवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता अंबकवाडी औद्योगिक क्षेत्राला जोडणारा रस्ता आहे. यावरून रस्त्यावरून जाता येता छोटे मोठे अपघात होत आहेत, तर अनेक लोकांना अपंगत्व आलेले आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा आणि काँक्रिटीकरणाने मजबूत करावा अशी मागणी शिवसेनेचे सागर चोपडे यांनी केली आहे. या रस्त्याचे अतिशय दयनीय अवस्था झाली. या रोडवरून जिल्ह्यातील अनेक कामगार वर्ग तसेच व्यावसायिक या रोडवरून ये-जा करत असतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून छोटे मोठे अपघात होत आहेत. वाहनाचे नुकसान होत आहे. या रस्त्याच्या मागणीसाठी वेळोवेळी शिवसेनेच्या वतीने सागर चोपडे यांनी विविध आंदोलने केली आहेत, तरी सुद्धा तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. तरी यावर कायमस्वरूपी उपाय काढावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा सागर चोपडे यांनी दिला आहे. या रोडवरती असंख्य खड्डे पडले आहेत. यासाठी आम्ही वारंवार प्रत्येक वर्षी प्रशासनाला निवेदन देतो, तीव्र आमचे आक्रमक आंदोलन करतो. या रस्त्यावरती प्रत्येक वर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि लोकांना फसवण्याचं या ठिकाणी काम केलं जातं. कित्येक वेळा या प्रशासनाला सांगून सुद्धा तरी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. या रोडवरून जात असताना महाराष्ट्रभरातून उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी येत असतात. त्या ठिकाणी बरीच लोक ये जा करत असतात. कोल्हापूर असेल, सांगली जिल्हा असेल, या दोन जिल्ह्यामधून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात येतो आणि रोडवरून ये जा असताना त्यांना त्यांच्या वाहनांना असेल त्रास, त्यानंतर लोकांना होणारा त्रास असेल, मोठे खड्डे पडले आहेत आणि या पूर्ण रस्त्याचा मला वाटते खुळखुळा झाला आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि कायमस्वरूपी एक कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी आपल्या या रोडला झाला पाहिजे आणि त्याशिवाय हा रस्ता टिकू शकत नाही. आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्याचं काम करणार आहे. लवकरात लवकर हा रस्ता नाही झाला तर शिवसेना स्टाईलने एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल अशी या ठिकाणी मी नमूद करतो आणि याची दखल घ्यावी आणि इथून पुढे जे काय आंदोलन